महाराष्ट्र 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. केरळ एमसीएच्या माध्यमातून रास रंग गरबाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझ्यासोबत आयोजक जितूबाई आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. जितूबाई, काय सांगाल रास रंग गरबाचं आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलं त्याबद्दल? 2017 पासून आम्ही ठाण्यामध्ये एक प्रयोग चालू केला होता आणि ते तिथून पासून कोविडच्या काळात 2 वर्ष नाही गेला. दिस इज द 7th year. एवढा पब्लिकचा चांगला रिस्पॉन्स मिळते, but they are getting a very good platform to perform. बहुत अच्छा लग रहा है लोगों को. और पूरे मुंबई और ठाणा या तो वेस्टर्न साइड से ये सबसे बड़ी नवरात्रि, द बिगेस्ट नवरात्रि इवेंट है और सब अलग अलग लोग एंजॉय करते. जितूबाई, 2017 पासून ते 2024 लोकांची म्हणजे गरबा रसिक आहेत त्यांची संख्या वाढत आहे. त्याचा प्रतिसाद कसा मिळतो? आणि यूथ जो आहे आपला, जो मिडल क्लास, अपर मिडल क्लास, फेस्टिवल सेलिब्रेट करायचे. आपला मुख्यमंत्री साहेब सांगते सगळा सण तुम्ही साजरा करा. ते नवरात्र एक फक्त 10 दिवसाचा प्रोग्राम आहे. तर बिगेस्ट फेस्टिवल आपला रिलीजियस आपण त्याला साजरा करायला पाहिजे. आणि ते सगळं आनंदाने फॅमिली एकदम सिक्युअर्ड आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाही. असं वातावरणामध्ये ते सगळं युथ जो आहे ते एन्जॉय करतो. रास रंग गरबा याच्यामध्ये आपण बघितलं आहे की सगळ्या कॅटेगरीची लोक इथे सामील होतात आणि हा रास रंग गरबा करण्याचं आयोजन नेमकं काय होतं? आपण काय करतो, आपले नवरात्री जे आहे ते गुजराती बेस आहे. तर त्याच्यामध्ये आपण गीत वाजत नाही. तो लोग एक्चुअली रिलीजियस सॉन्ग से उनके पर ही गरबा खेलते हैं और उनको उनको बजा. तो हमारे यहाँ फिल्मी सिंगिंग ऐसा कुछ नहीं है. सबसे अच्छा गरबा रसिकांना काय संदेश द्याल? येऊन गरबा खेळायचा राष्ट्र कधी एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे आतापर्यंत आला नसेल तर तुम्ही नक्की या. इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. इफ यू नॉट कम हियर, प्लीज एन्जॉय कम इन इंडिया. धन्यवाद सर. उल्हासपूर्ण वातावरणात या ठिकाणी साजरा होतोय. माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब एमसीएच्या ठाणे आणि अशोक ग्रुपच्या वतीने ही नवरात्री या ठिकाणी साजरी करण्यात येते. दरवर्षी या आयोजनाचा भाग करून आम्ही कायमच यांच्या बरोबर असतो आणि या ठिकाणी याला नेहमीच आवडतं. कारण तुम्ही बघता की ठाणे एक कल्चरल हब होऊ लागलाय. कल्चरल हबच्या माध्यमातून ठाण्यापासून चांगले चांगले इव्हेंट होत आहेत आणि माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते होत आहेत. एमसीएच्या सहकार्याने ते होत आहेत आणि नवरात्रीच्या सर्वच नागरिकांना मनापासून शुभेच्छा. त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं 2017 पासून आपण रास रंग गरबा आयोजित करत आहोत ठाण्यामध्ये. एमसीएच्या फाउंडेशन तर्फे आपण रास रंग आयोजित करतो. मला असं वाटतं ठाण्यामध्ये सगळं काही आहे. मला वाटत नाही की ठाण्यात कशापासून फ्री आहे. तर एक गरबा होता तो मोठ्या प्रमाणात इथे होता, परंतु 2017 पासून एमसीएच्या फाउंडेशन तर्फे या ठाण्यामध्ये गरबाची इतक्या मोठ्या पद्धतीने आयोजित केलं जातं. आणि तुम्ही बघितलं असेल गर्दी युवक युवकांची, गरबा प्रेमींची, गरबा रसिकांची इथे आयोजित केली जाते. अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा गरबा इथे साजरा केला जातो. तुम्ही बघितलं असेल एकदम पारंपरिक दृष्ट्या देवीची आराधना, देवीची आराधना करून तर त्यानंतर गरब्याचं आपण सुरुवात करतो. आणि 2017 पासून आज तक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा गरबा आखला जातो. एवढी कमाल गर्दी असून देखील जे येणारे रसिक आहेत ते त्या गरब्याच्यासाठी एकदम आवडीचे असतात. एक दिवस येतात सगळं आणि खूप छान पारंपरिक गरबा इथे खेळला जातो. रसिकांना काय संदेश द्या? गरबा रसिकांना संदेश देईल की हिंदू धर्माचे जे काही आपण सण वार साजरे करतोय ते असेच उत्साहाने साजरे केले पाहिजे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुत्ववादी सरकार म्हणजे स्थापन झालेले आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त हिंदू धर्माचे सर्व सण आपण ज्या उत्सवात आणि ज्या उत्सवात म्हणजे आता 2-3 वर्ष साजरे करतो ते अखंड जोगे. म्हणजे असं मला वाटतं की शेवटचे
2 दिवस 12 वाजेपर्यंत गरबा टीचरच केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपल्या हिंदू धर्मियांचे जे सणवार आहेत त्यांच्यासाठी त्या अतिशक्ती शिथिल केले, त्याकरता सर्व हिंदू धर्मीय सर्व धर्माचीच लोक त्यांच्यासाठी खूप त्यांच्या मनाने त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा. शेवटच्या मराठी भाषेला एवढ्या वर्षाची अभिजात दर्जा मला असं वाटतं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणं हे खूप वर्षापासून प्रतीक्षित होतं. परंतु कसं असतं की एखादा व्यक्ती यावं लागतो त्या ठिकाणी आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या दिवसापासून मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून बघितलं असेल इथे त्यांचे सर्वस्तरीय लोक आहेत, त्यांच्यासाठी विविध योजना विविध गोष्टी त्यांनी अंमलात आणल्या. त्यासाठी मी तुम्हाला सांगते खूप मोठ्या पाठपुरावा करायला बघते. फक्त शिंदेसाठी आमची युती सरकार त्याला दिल्लीत जातं त्यावेळेला चुकीच्या पद्धतीने मागण्या करण्यापेक्षा अशा पद्धतीने जे काही ठिकाणी धोरणात्मक निर्णय होतात आणि एवढी वर्षाची प्रतीक्षेचे जे निर्णय होतात ते होणं पण महत्वाचं आहे. त्यासाठी परिश्रम करावे लागतात. कधीपासून हे निर्णय होत नाही त्या ठिकाणी स्वतः साहेब 4 वेळा दिल्लीला आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेलं वचन होतं या युती सरकारचं आणि ते कुठे ना कुठेतरी त्यांची वचन पूर्ण करावी असं मी बोलतो. धन्यवाद.